Hello everyone, welcome to the fourth lecture of rotational dynamics. आणि आय होप तुम्ही पहिले तीनही व्हिडिओज बघितले आहेत आणि त्या तीनही व्हिडिओजच्या खाली जेवढे असाइनमेंट शीट्स दिले आहेत त्या डाउनलोड करून क्वेश्चन सॉल्व केले असतील. तुम्ही नसतील केले अजून ते क्वेश्चन सॉल्व, तर पहिले ते क्वेश्चन सॉल्व करा सो दॅट तुम्हाला पुढचे कन्सेप्ट्स अजून क्लिअर होतील, राईट. सो वी विल स्टार्ट विथ द फोर्थ लेक्चर टुडे. आणि आजचा जो टॉपिक आहे दॅट विल बी कॉनिकल पेंडुलम आणि वर्टिकल सर्क्युलर मोशन. त्यानंतर covering these two topics will basically complete the circular motion part of this particular topic. Rotational motion आणि circular motion हे दोन्ही मोशन मिक्स करून त्यांनी लेसन बनवला आहे रोटेशनल डायनेमिक्स. सो व्हॉट इज अ कोनिकल पेंडुलम? सी, कोनिकल पेंडुलम वी हॅव ऑलरेडी स्टडीड इन 11th स्टँडर्ड. 12th मध्ये परत का इंट्रोड्यूस केला? 12th मध्ये इंट्रोड्यूस करण्यामागे रिझन एकच आहे की तुम्हाला इनर्शियल फ्रेम आणि नॉन इनर्शियल फ्रेमचा एक्झाम्पल त्यांनी दिला आहे या पर्टिक्युलर पेंडुलमला यूज करून. बघा, इन द 11th स्टँडर्डमध्ये आपण कसं डिस्कस केलेलं? इन 11th स्टँडर्ड व्हॉट वी हॅव स्टडीड इज की व्हॉट इज अ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम इज अ नॉर्मल स्ट्रिंग अटॅच टू अ बॉब. एक बॉब आणि त्याला स्ट्रिंग लावली आणि वरतून त्याला सस्पेंड केलं आहे. इफ आय डिस्प्लेस इट, त्याला थोडं डिस्प्लेस केलं इथपर्यंत आणि डिस्प्लेस केल्यावरती सोडून नाही दिला, सोडून दिलं तर तो असा ऑसिलेट होईल, त्याला सिम्पल पेंडुलम म्हणतात. सोडून नाही द्यायचा, त्याला डिस्प्लेस करून इट इज पुश्ड हॉरिझॉन्टली, हॉरिझॉन्टली पुश करायचं. तसं केल्याने तो सर्कलमध्ये फिरायला लागतो, हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये. असं तो हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरायला लागतो. कितीच्या रेडियसच्या? लेट अस से रेडियस आरच्या सर्कलमध्ये इट स्टार्ट्स रिव्हॉल्विंग. मग याला कोनिकल पेंडुलम का म्हणतात? त्याला कोनिकल पेंडुलम म्हणण्याच्या मागे रिझन काय आहे? तर यू विल सी व्हेन यू डिस्प्लेस इट थ्रू अँगल थीटा, इफ द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज एल, व्हॉट यू विल फाइंड इज द बॉब म्हणजे तो मेटलचा गोळा जो आहे दॅट इज परफॉर्मिंग द सर्क्युलर मोशन, वेर ॲज the string is tracing a cone, curved surface area of cone trace करतोय तो. So the name conical pendulum. आता बघा, 11th स्टँडर्ड मध्ये आपण कसं हे पर्टिक्युलर मोशन एक्सप्लेन केलेलं. हाऊ वी एक्सप्लेन दिस मोशन? वी एक्सप्लेन दिस मोशन इन इनर्शियल फ्रेम. इनर्शियल फ्रेम म्हणजे ह्याला अजून एक वर्ड आहे, नॉन एक्सेलरेटेड फ्रेम. म्हणजे आय एम ऑब्झर्विंग दिस मोशन बाहेर बसून, तुमच्यासारखं. तुम्ही कॅमेऱ्यामधनं बघता या मोशनला, राईट. तुम्हाला व्हिडिओमध्ये हा मोशन दिसतोय असं इमॅजिन करा. सो तुमच्यासाठी या ऑब्जेक्टवरती सेंट्रिपिटल फोर्स, या ऑब्जेक्टवरती सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट झाला पाहिजे का? तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ह्याच्यावरती सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होण्याची काही गरजच नाही आहे, करेक्ट. ह्याच्यावरती नो सेंट्रिफ्युगल फोर्स शुड ॲक्ट. सेंट्रिफ्युगल फोर्स त्या माणसासाठी ॲक्ट होतो जो त्या गोळ्यावरती बसलेला असतो. तुम्ही तर बाहेरून बघताय, सो तुमच्यासाठी कशाला सेंट्रिफ्युगल फोर्स? सो तुमच्यासाठी काय काय ॲक्ट झालं पाहिजे त्याच्यावरती? तुमच्या पर्स्पेक्टिव्हनी, म्हणजे बाहेरच्या पर्स्पेक्टिव्हनी, जो त्या कोनिकल पेंडुलमवर बसलेला नाही आहे अशा माणसासाठी, म्हणजे बाहेरून, ज्याला आपण नॉन ॲक्सेलरेटेड फ्रेम म्हणतोय. मी आता बाहेरून रेस्टवरून बघतोय ना, माय फ्रेम इज नॉट ॲक्सेलरेटेड. सो नॉन ॲक्सेलरेटेड फ्रेमसाठी दिस पर्टिक्युलर बॉब ह्याच्यावरती दोनच फोर्स ॲक्ट होतात. वन इज द वेट, दॅट इज mg, and other is the tension, that is T. And since we know that this particular bob is performing circular motion, there should be some force towards center. There should be a centripetal force, otherwise circular motion is impossible. तुम्ही बाहेरून दिसतंय आपल्याला की सर्क्युलर मोशन येतो. सो कोण सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असेल? तर ऑब्व्हियसली वेट तर पार्टिसिपेटच नाही करू शकणार. इथे पार्टिसिपेट कोण करणार आहे? तर टेन्शन इज गोइंग टू पार्टिसिपेट. टेन्शन, तुम्ही जर काही अँगल्स नीट बघितले तर इफ दिस इज थीटा, दिस बिकम्स थीटा. सो हॉरिझॉन्टल बिकम्स टी साइन थीटा, वेर एज वर्टिकल बिकम्स टी कॉस थीटा. अँड इफ यू सॉल्व दिस पर्टिक्युलर थिंग, व्हॉट डू वी गेट? वी गेट द फर्स्ट इक्वेशन, टी साइन थीटा इक्वल्स टू mv स्क्वेअर बाय आर. कसं काय आलं हे? तर टी साइन थीटा इज प्रोव्हाइडिंग सेंट्रिपिटल फोर्स, राईट. अँड व्हॉट इज द यूज ऑफ टी कॉस थीटा देन? तर टी कॉस थीटा इज बेसिकली बॅलन्सिंग द वेट. These are two equations that we get. हे आपण 11वीत शिकलेलो. आणि मग पुढे सॉल्विंग आहे, ते तर इथे पण करणारच आहे मी. ते इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट हे आहे की 11वीत आपण हा जेव्हा डिराईव्ह केला तेव्हा आपण बाहेरच्या फ्रेमनी बघितलं त्याला. वी वर ऑब्झर्विंग इट फ्रॉम द आउटसाइड फ्रेम, दॅट इज इनर्शियल फ्रेम. बट दिस इयर वी विल ऑल्सो हॅव अ लुक की व्हॉट हॅपन्स इफ आय एम सिटिंग ऑन दॅट बॉब. त्याच्यावरती बसून मी पण असं गोल गोल फिरतोय. त्या केसमध्ये माझ्यावरती मला काय एक्सपिरियन्स होईल? According to my experience, see what is going to happen. See, according to my experience, what is going to happen is I am sitting on this bob. Let us consider
मी एक छोटासा अँट म्हणून बसलो याच्यावरती, अँटमॅन सारखा, अँड दिस बॉब इज बेसिकली परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. बरोबर ना. आता माझ्या पर्स्पेक्टिव्हनी वेदर माय फ्रेम इज नॉन ॲक्सेलरेटेड आहे का माझा फ्रेम? नाही, इट इज ॲक्सेलरेटेड. वी नो दॅट सर्क्युलर मोशन इज ॲक्सेलरेटेड फ्रेम, आणि ॲक्सेलरेटेड फ्रेमलाच उर्फ काय म्हणतात? इट इज नॉन इनर्शियल फ्रेम. नॉन इनर्शियल फ्रेम आहे. आय एम सिटिंग ऑन अ नॉन इनर्शियल फ्रेम मीन्स आय एम सिटिंग ऑन अ ॲक्सेलरेटेड फ्रेम. अँड फॉर माय ॲज फार एज माय एक्सपिरियन्स इज कन्सर्न, मी जेव्हा गोल फिरतोय तर मी ॲक्च्युली बाहेर पुश झालो आहे असं मला वाटतंय. आय एम बिंग पुश्ड आउटसाईड. मी बाहेर पुश करण्यात आलं आहे मला. पण बाहेर पुश करण्यात आलं आहे तर माझं वेट तर खालीच ॲक्ट होतं माझ्यासाठी. मी बाहेर कशामुळे पुश होतोय? तर माझ्या एक्सपिरियन्समध्ये मला न्यूटन्स लॉ ॲप्लिकेबल नाही आहेत. बट इन ऑर्डर टू अप्लाय न्यूटन्स लॉ इट इज सेड दॅट की माझ्यावरती एक स्युडो फोर्स ॲक्ट होतोय, जो माझ्या सॅटिस्फॅक्शनसाठी फक्त सांगितलं आहे. रिॲलिटीमध्ये ॲक्ट होत नाही काय. इट इज जस्ट फॉर माय सॅटिस्फॅक्शन की मी पण न्यूटन्स लॉ अप्लाय करू शकेन. सो एक आउटवर्ड फोर्स असतो, त्याला म्हणतो सेंट्रीफ्युगल फोर्स. माझ्यावरती एक सेंट्रीफ्युगल फोर्स ॲक्ट होतोय असं सांगण्यात आलं आहे. त्याच्यामुळे मला आउटवर्ड फोर्स फील होतोय, दॅट इज फाईन. आणि हे दोन्ही फोर्स बॅलन्स करतोय टेन्शन. आणि ऑब्व्हियसली परत एकदा जर काही तुम्ही बघितलं तर टेन्शनचा अपवर्ड कॉम्पोनंट विल बी कॉस थीटा बिकॉज दिस इज थीटा, अँड दिस कॉम्पोनंट विल बी साइन थीटा. अँड वन्स अगेन इक्वेटिंग दीज टू थिंग्स, टी कॉस थीटा इज एम जी, टी साइन थीटा इज एम बी स्क्वेअर. तुम्हाला इक्वेशन तेच मिळणार आहेत परत, जस्ट पर्स्पेक्टिव्ह चेंज करून बघितला. एकदा त्याच्या बाहेरून, एकदा त्याच्यावरती बसून, दोन्ही केसमध्ये आन्सर तेच येतात. हे सांगणं महत्त्वाचं का होतं? तुम्हाला 11वीत त्यांनी हे शिकवून सोडून दिलं असतं तरी चाललं असतं, काही इश्यू नसता. बट तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की दोन्ही फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये तुम्ही जर काही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला सेमच आन्सर येतं, राईट? सो नोईंग बोथ द फिगर्स इज इम्पॉर्टंट. दिस इज फ्रॉम द आउटसाइड फ्रेम, दिस इज फ्रॉम द इनसाइड सिटिंग ऑन द बॉब. अँड नाव आपल्याला एम काय आहे आपला? टू डिराईव्ह द टाईम पिरियड, की एक गोल फिरायला तो किती वेळ घेतोय, दॅट इज कॉल्ड एज टाईम पिरियड. आणि इट इज व्हेरी सिम्पल. हा टी टाईम पिरियड आहे का रे? कोणाला वाटतंय का असं? आहे का कोणी असं इथे? हा टी तर टेन्शन आहे. टाईम पिरियड वेगळा असतो. टाईम पिरियड एक गोल फिरायला किती टाईम घेतो, दॅट इज टाईम पिरियड. तो कसा काढायचा? तर आय विल सिम्पली डिवाइड इक्वेशन 1 इंटू डिवाइड करा. काय येईल बघा? साइन अपॉन कॉस इज टॅन थीटा इक्वल्स टू एम एम गेला व्ही स्क्वेअर बाय आर जी. व्ही स्क्वेअर बाय आर जी. आर जी इथे मल्टिप्लाय केला, स्क्वेअर रूट घेतल्यावरती यू विल गेट वेलॉसिटी ॲज आर जी टॅन थीटा. करेक्ट? दिस इज द वेलॉसिटी ऑफ द बॉब. नाउ सिन्स वी आर डिस्कसिंग अबाउट कॉनिकल पेंडुलम, तर आपल्याला त्याचा टाईम पिरियड कसा काढता येईल रे? वेलॉसिटी माहिती आहे, तर स्पीड डिस्टन्स टाईम हा बेसिक फॉर्म्युला वापरला आपण. तर टाईम इज इक्वल टू, मी याला टी नॉट म्हणतो. टी नॉट आपण टी नॉट का म्हणतोय? कारण की टी ऑलरेडी वापरला आहे. किंवा दुसरा वे असा आहे की ह्याला टी नॉट म्हणू, आपण टेन्शनला टी नॉट म्हणू. दॅट विल मेक लाईफ इझी. कारण की आपण नॉर्मली टाईम पिरियडला टीच म्हणतो ना, मग कशाला चेंज करायचं? सो टी जर काही टाईम पिरियड असेल, टाईम पिरियड, तर एक गोल फिरायला किती टाईम घेतो? तर टाईम इज इक्वल टू डिस्टन्स. किती कव्हर केलं डिस्टन्स त्यांनी? एक सर्कम्फरन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स बाय स्पीड इज टाईम. टाका व्हीची व्हॅल्यू. व्हॉट डू वी गेट? 2 पाय आर अपॉन अंडर रूट आर जी टॅन थीटा विल गिव्ह यू, काय देतं बघा? 2 पाय कॉन्स्टंटच आहे. हा आर आणि खाली रूट आर. सो रूट आर कॅन्सल केला तर तो त्याच्या आतमध्ये रूट जाईल ना रे. समजते का काही? हा आर जो आहे ना, आर अपॉन रूट आर जर काही सॉल्व्ह केलं तुम्ही तर त्याचा आन्सर काय येतं? रूट आर येतं ना. सो तेच तर केलं मी. रूट आर अपॉन खाली काय? जी टॅन थीटा. करेक्ट? सो टाईम पिरियडचा असा फॉर्म्युला बनतोय. बट त्याला आपल्याला आर नाही, वी आर इंटरेस्टेड इन टर्म्स ऑफ एल. वी आर नॉट इंटरेस्टेड इन टर्म्स ऑफ आर. वी आर इंटरेस्टेड इन टर्म्स ऑफ एल, लेंथ. सो हाऊ विल यू कन्वर्ट आर इन टर्म्स ऑफ एल? आरला एलमध्ये कन्वर्ट करायचं असेल, आय नीड टू यूज ट्रिगोनोमेट्रिक साइन रेशो. साइन थीटा काय असतो? ऑपोजिट साईड. आर डिवायडेड बाय हायपोटेनियस एल. सो आरची व्हॅल्यू व्हॉट आय कॅन रिप्लेस एज एल साइन थीटा. त्यामुळे इथे बघा फायनल आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करतो मी. 2 पाय अंडर रूट आरच्या जागी काय? एल साइन थीटा अपॉन जी टॅन थीटा. टॅन थीटा काय असतो? साइन थीटा बाय कॉस थीटा. कोण गेला? साइन गेला, कॉस गेला वर. 2 पाय रूट ऑफ एल कॉस थीटा बाय जी इज द व्हॅल्यू ऑफ टाईम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमचा टाईम पिरियड हा आहे
2π√L cos थीटा बाय जी. समजतंय का? कोनिकल पेंडुलम टाईपचा कुठलाही क्वेश्चन आला ज्याच्यामध्ये पार्टिकल असा गोल फिरतोय, तुम्हाला दोन्ही फ्रेमचा विचार करता आला पाहिजे, बाहेरचा पण आतला पण. आय विल टेक सम क्वेश्चन्स ऑन दिस एज वेल, सो तुमचा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. बट पहिलं तर तुमचं काम काय आहे, फर्स्ट ड्रॉ बोथ द फिगर्स, त्याच्यावरनं दोन्ही हे इक्वेशन सेमच आले, डिराईव्ह दिस पर्टिक्युलर एक्सप्रेशन. हे डिराईव्ह झालं की आपण पुढे जाऊ. यू कॅन पॉज द व्हिडिओ, राईट ऑल दीज थिंग्स अँड देन वी विल मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट. ओके, सो कोनिकल पेंडुलमचे इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपण इथे नोट करू. व्हॉट वी हॅव सीन इज, सी ऑलरेडी आपण बघितलं की टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आहे. वी हॅव सीन टाइम पिरियड इज 2π√L cos थीटा बाय जी. बरोबर ना, 2π√L cos थीटा बाय जी. सो ह्याच्यावरनं मी क्विकली, मी जर काय तुम्हाला विचारलं ओमेगा काय असेल, ओमेगा तर 2π/t असतो. बरोबर, ओमेगा 2π/t असतो. सो 2π/t खाली गेला तर हा जी वरती जाईल आणि L cos थीटा खाली येईल. सो ओमेगाचा आन्सर काय येईल, √G/L cos थीटा. सो पहिला फॉर्म्युला, दुसरा फॉर्म्युला. तुम्हाला हा फॉर्म्युला लर्न करायची गरजच नाही आहे. इफ यू नो दिस यू कॅन डिराईव्ह इट. सो कमीत कमी फॉर्म्युले लर्न करायचे असतात फिजिक्समध्ये, तुम्ही क्विकली डिराईव्ह करू शकाल असे फॉर्म्युले लर्न करू नका. तिसरा फॉर्म्युला जो इम्पॉर्टंट आहे तो आहे वेलॉसिटीचा, जो आपण मगाशीच बघितलेला. जेव्हा इक्वेशन 1 आणि 2 डिवाइड केलं ना तर तुम्हाला असा आन्सर आलेला RG tan थीटा. आठवतंय का? हा तर काल आपण तिसऱ्या लेक्चरमध्ये पण बघितलेला. हा तर मोस्ट सेफ स्पीडचा फॉर्म्युला होता, राईट. बट इथे वेगळा आहे. हा इथे RG tan थीटा आहे. हा कोनिकल पेंडुलमच्या बॉबच्या मोशनचा आहे. इथे काय, कारण की जर काय आपण असा विचार केला तर इथे फ्रिक्शन नाही, इथे फक्त काय आहे, इथे फक्त बँकिंग झालं आहे, इथे फक्त टिल्ट झालं आहे तो, त्याच्यामुळे वेलॉसिटी आहे. सो म्हणून सेम आला आहे. चौथा फॉर्म्युला आहे इथे सेंट्रिपिटल फोर्सचा. आता सेंट्रिपिटल फोर्स mv²/r असतो. mv² केला बाय आर केला तर RR जाणार, आन्सर येतं mg tan थीटा. ओके, हे तुम्ही लर्न करू शकता. आणि टेन्शन इन द स्ट्रिंग, लास्ट फॉर्म्युला आहे टेन्शन इन द स्ट्रिंग. तर टेन्शन इन द स्ट्रिंगचा फॉर्म्युला तुम्हाला काय येणार आहे बघा, तर खाली mg कोणाला बॅलन्स करतो, तर टेन्शनच्या कॉस्ट कॉम्पोनंटला बॅलन्स करतो. म्हणजे टेन्शनचा कॉस्ट कॉम्पोनंट इज इक्वल टू mg. तर कॉस्ट कॉम्पोनंट खाली आला तर तो mg इंटू अपॉन कॉस्ट म्हणजेच सेक कॉम्पोनंट होऊन जाईल ना. सो दीज आर इम्पॉर्टंट फॉर्म्युले फ्रॉम कोनिकल पेंडुलम दॅट यू मस्ट नो. आणि आता आपण दोन न्यूमेरिकल्स जे टेक्स्टबुकमध्ये दिलेत ना, सॉल्व्ड न्यूमेरिकल्स, ते सॉल्व्ह करणार आहे. दोन क्वेश्चन्स जे टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. ओके स्टुडंट्स, सो आता आपण दोन क्वेश्चन्स सॉल्व्ह करू. वी विल सॉल्व्ह 2 क्वेश्चन्स विच आर गिवन इन द टेक्स्टबुक. सॉल्व्ड एक्झाम्पल्स दे आर. आणि ते दोन क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केल्यानंतर देन वी विल मूव्ह टू द वर्टिकल सर्क्युलर मोशन सेक्शन. हे दोन क्वेश्चन्स बघा काय. द फर्स्ट क्वेश्चन इज, you can see the question, a merry-go-round usually consists of central vertical pillar. At the top of it there is a horizontal rod. So I will draw the figure as well over here. Suppose this is vertical rod and ह्या vertical rod ना horizontal rod attached असतं. Okay, this vertical rod basically it can rotate. हा rod rotate होऊ शकतो. So if this rod is basically rotating, this rod which is attached is going to rotate, correct? In this way it is. So this horizontal rod, this is the vertical rod. This horizontal rod is fixed and its length is given to you. Question मध्ये दिली आहे त्याची length. It is given as 2.1 meter. Okay, figure दाखवलंय बघा साईडला 2.1 meter. आणि त्याच्यावरून from this horizontal rod 2 rods are further suspended. आता 2 रॉड सस्पेंड केले तर because of gravity they will fall down in this way. हा एक आणि हा दुसरा, they will simply fall down. त्यांची लेंथ दिली आहे 1.5 मीटर, राईट. आणि आता या रॉडच्या बेसला दे हॅव अटॅच्ड अ हॉर्स, राईट. काय दिलंय, ॲट द लोअर एंड ऑफ ईच वर्टिकल रॉड देर इज अ हॉर्स ऑन विच द रायडर कॅन सिट. नाव आय विल ट्राय टू ड्रॉ अ हॉर्स ओवर हियर. ओके, लेट अस ट्राय टू ड्रॉ अ हॉर्स ओवर हियर. दिस इज द बेसिक फ्री बॉडी डायग्राम ऑफ अ हॉर्स. ओके, सो दिस इज द हॉर्स and the rider can sit on this horse. This is the rider. If the rider sits on the horse and holds that particular vertical rod somewhere, there would be the arrangement. Okay, आता बघा क्वेश्चन काय आहे. द क्वेश्चन इज, तुम्ही कॉमन सेन्स वापरा. हा रॉड जेव्हा फिरत नव्हता तेव्हा हा हॉर्स आणि द पर्सन सिटिंग ऑन द हॉर्स, दॅट इज रायडर, वर वर्टिकल. दे वर वर्टिकल, राईट. बट ॲज सून ॲज आय स्टार्ट रोटेटिंग दिस अरेंजमेंट, they will start flying off. त्याचे बाहेर जाण्याचा प्रयत्न करतील as you will start rotating. Why they will go away? Now there are two approaches. One is the approach of inertial frame, the other one is non-inertial frame.
ओके. सो राईट नाव आय एम गोईंग इन टू नॉन इनर्शियल फ्रेम बिकॉज आय एम सिटिंग ऑन दॅट हॉर्स. सो माझ्या पर्स्पेक्टिव्हनी माझ्यावरती किती फोर्स ॲक्ट होतील, बिकॉज ॲज आय विल स्टार्ट रोटेटिंग this basically this horse will experience the outward force, means the rider will experience the outward force, therefore this particular arrangement will tilt in this way. ओके. टिल्ट जरी झाला तर हॉर्स असा होतो का रे, तर हॉर्सचं अरेंजमेंट असं केलेलं असतं की तो हॉर्स हॉरिझॉन्टलच राहतो, काय असा वरती नाही जातो. सो हॉर्स विल रिमेन हॉरिझॉन्टल अँड द रायडर विल ऑल्सो रिमेन हॉरिझॉन्टल. करेक्ट. द क्वेश्चन इज at what omega I should rotate this particular arrangement that the horse and the rider arrangement will shift by 37 degree. And obvious it is, the faster I move it, the faster I rotate it, तो अजून लांब जाणार आहे. इन्फायनाईट स्पीडला प्रॅक्टिकली हा हॉरिझॉन्टल होऊन जाईल प्रॅक्टिकली, बट तसं होत नाही नॉर्मली. सो खूप लार्ज स्पीड लागते त्याला. आत्ता सध्यासाठी व्हॉट शुड बी दी ओमेगा सो दॅट दिस हॉर्स विल टिल्ट बाय 37 degree. दिस इज द क्वेश्चन. How to approach the question? It is very simple. See, we have to draw the free body diagram of this particular horse. या horse चा free body diagram कसा येईल? Now for calculation purpose, I will treat it as a box, and on this box, basically, first force acting is the weight itself. त्याचं स्वतःचं weight, rider आणि horse चं total weight. Second force acting is the centrifugal force, as we are discussing from the point of view of the पर्सन. म्हणजे आपण सध्या ॲक्सेलरेटेड फ्रेम, नॉन इनर्शियल फ्रेमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतोय. तुम्ही नीट बघा, व्हॉट शुड बी दिस रेडियस, तर रेडियस ऑफ सर्कल असतो तो, हा असा सर्कल परफॉर्म करणार आहे. ओके. इकडचा हॉर्स इकडे जाणार आहे, बट हे आता सध्या कन्सिडरेशनमध्ये पण घ्यायची गरज नाही, बिकॉज हा जेवढ्या अँगलने जातो तेवढ्याच अँगलने हा जात असतो, राईट. सो डोंट वरी, एकच सॉल्व्ह करू आपण. सो व्हॉट शुड बी द रेडियस? रेडियस शुड, वेदर इट शुड बी दिस हॉरिझॉन्टल लेंथ, नो, इट शुड बी द हॉरिझॉन्टल लेंथ प्लस दिस 1.5 मीटर का this particular component. So I need to add this particular 2.1 plus this length. ही दोन्ही लेंथ ऍड करून I need to put it as r का व्हॅल्यू. So what is this opposite side to 1.5? हे 1.5 आहे, हायपोटेनियस आहे, राईट. If this is hypotenuse in this right angle triangle, what will be the opposite side? Remember, in any triangle, opposite side upon hypotenuse is sin theta. So hypotenuse चा ऑपोजिट साइड कधी पण कुठला कॉम्पोनंट असतो? इट इज द साइन कॉम्पोनंट. सो व्हॉट यू विल गेट 1.5 sin 37. आणि लक्षात ठेवा 37 हा अँगल खूप फेमस आहे बिकॉज तो ट्रायंगल 3-4-5 रिप्रेझेंट करतो. 3-4-5 हा जर काही तुम्ही पायथागोरस ट्रिपलेट तुम्ही 10th मध्ये बघितला असेल तर या पायथागोरस ट्रिपलेटचे स्टँडर्ड अँगल्स असतात 37 डिग्री, 53 डिग्री अँड 90 डिग्री. सो क्विकली टेल मी व्हॉट विल बी sin 37? sin 37 विल बी 3/5. ऑब्वियसली 3/5. सो 3/5 जर काय मी ते पुट केलं तर 3/5 5 0.3 जा 0.3 इंटू 3 किती 0.9 मुद्दामून दिलाय तुम्हाला तो. का हा मुद्दामून 2.1 मुद्दामून का दिलाय? नुसतं 2 दिला असता तर चाललं असतं ना. बट इन ऑर्डर टू मेक द एडिशन कम्फर्टेबल फॉर कॅल्क्युलेशन 2.1 प्लस 0.9 इज 3 मीटर. देअरफोर दे हॅव ॲडजस्टेड द क्वेश्चन. समजते ना, हे जस्ट कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी दिलेलं. 2.1 प्लस 0.9 बिकम्स अवर रेडियस. क्वेश्चन इज at what omega I should rotate it, it will tilt by 37. Now if it tilts by 37, तो हा जो रॉड आहे ना, this rod will take certain tension and this rod का tension will basically have two components. The vertical component will be, if this is 37, this will be 37. So T cos 37 will be the vertical component, whereas the horizontal component will be T sin 37. Just solve this free body diagram, equate the forces, you will get the omega. बघा कसं येईल, mr omega square is equal to T sin 37 आणि mg equals to T cos 37. Divide equation 1 and 2. Horizontal force equate केले, vertical equate केले. If you divide both the equations, mm will cancel. mm cancel म्हणजे काय, या रायडरच्या वेटवर डिपेंड करत नाही, हॉर्सच्या वेट मासवर डिपेंड करत नाही, इंडिपेंडेंट ऑफ मास आहे. म्हणजे रायडर बसला जरी नसता आणि नुसता फिरवला असता तरी 37 डिग्रीनीच गेला असता, जास्त वर नसता गेला, हलकाय म्हणून उडाला, असं नसतं झालं, राईट. सो दिस इज इंडिपेंडेंट ऑफ मास. सो काय राहतं, आर किती व्हॅल्यू आरची 3, आर कळाला ना रे, आर पूर्ण डिस्टन्स आहे रेडियसचा सर्कलच्या, आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी इक्वल्स टू साइन अपॉन कॉस इज tan 37. या फिगरमधनं tan 37 किती, ऑपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड 3/4.
3 गेला बरोबर. आता ओमेगा स्क्वेअर किती येतो, g/4 येतो ओमेगा स्क्वेअर. आपल्याला विचारले की व्हॉट ओमेगाने मी फिरवला पाहिजे, दॅट व्हॉट ओमेगा. सो ओमेगा विल बी अंडर रूट बेसिकली g/4. ओमेगा विल बी g/4. बट क्वेश्चनमध्ये त्यांनी जे आन्सर काढलंय ना रे, त्यांनी आन्सर थोडं वेगळं काढलंय. त्यांनी आन्सर बघा कसं काढलंय, ओमेगा स्क्वेअर इज g/4. आय विल पुट द व्हॅल्यू ऑफ ओमेगा स्क्वेअर. टेल मी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर इज ऑब्वियसली ओमेगा स्क्वेअर इज 4 पाय स्क्वेअर n स्क्वेअर. हे कुठून आलं तर ओमेगा इज 2 पाय n. and if I square it, it becomes 4 pi square n square is equal to g/4. आणि एक अप्रॉक्सिमेशन असं असतं तर g ची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली इक्वल टू पाय स्क्वेअर असते. लक्षात ठेवा, पाय 3.14 असतो ना, त्याचा स्क्वेअर केला ना तर इट गोज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 9.8. सो बेसिकली पाय स्क्वेअर आणि g कॅन बी कॅन्सल्ड ओव्हर हियर. सो 4 विल गो डाऊन अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n स्क्वेअर, 1/4 into 4, that is 1/16. and when you will take the square root, n will be 1/4 hertz. Hertz म्हणजेच revolutions per second. So this is the speed at which you should rotate this arrangement. तर काय होईल तर हा 37 डिग्रीने टिल्ट होईल. मी थोडं फास्ट रोटेट केलं तर तो जास्त टिल्ट होणार आहे, अजून फास्ट केलं तर अजून जास्त होणार आहे, स्लो केलं तर तो 37 पेक्षा कमी टिल्ट होणार आहे, आणि रोटेटच नाही केलं तर तो 0 डिग्रीला टिल्ट होणार आहे. म्हणजे ओरिजिनल पोझिशनला जेव्हा माणसं बसतात त्या हॉर्सवरती, रायडर बसतो ना त्यावेळेस 0 डिग्री असतो, फिरत नसतो, त्या बसल्यावरती फिरवतात आणि परत उतरवताना थांबवून टाकतात. दिस इज हाऊ इट बेसिकली वर्क्स. बट मेन आहे आपला एम की हाऊ टू फाइंड दी आन्सर. क्लिअर आहे का कन्सेप्ट. हे ॲडिशनल ही लेंथ कुठे ॲड केली कळालं का, तो जो रायडर आणि हॉर्स जो आहे ना तो कितीच्या सर्कलने फिरतोय त्याच्यामध्ये यू हॅव टू टेक द टोटल डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस. दॅट वॉज द की पॉईंट इन दिस क्वेश्चन. राईट, दिस वॉज द फर्स्ट क्वेश्चन. वी विल मूव टू क्वेश्चन नंबर 2, सॉल्व्ड एक्झाम्पल. Conical section. So this is a conical section basically, and I'm going to use this happy birthday cone to just demonstrate the second question given in the textbook. Okay, this is a small sphere that I will put in this conical section, and I'm going to rotate this conical section. You will find that as I increase the speed of rotation, at a particular instant this particular object will just fly off tangentially, because we will derive it later on कि जैसे speed increase होता है उसका radius increases, it starts coming up, and at a particular instant when the cone will, ये cone यहाँ तक end हो जाता है तो it will come out tangentially. Okay, so we will do this experiment now. Okay, so I'll put this in this cone and I will start rotating it. See, I'm increasing the speed, you will find it is coming out, it flies off tangentially. Another try. ये speed increase किया तो ऊपर आता है, decrease किया तो नीचे जा रहा है. देखो नीचे गया, फिर से increase किया तो फिर से ऊपर आएगा, इंक्रीज किया तो ऊपर आता है, डिक्रीज किया तो नीचे जाता है. एज आई एम इंक्रीजिंग द स्पीड इट इज कमिंग अप. ओके, एट अ पर्टिकुलर स्पीड इट विल फ्लाई ऑफ. करेक्ट. सो एज यू इंक्रीज द स्पीड द ऑब्जेक्ट स्टार्ट्स कमिंग अप एंड एट अ पर्टिकुलर मोमेंट इट फ्लाइज ऑफ. इन दिस क्वेश्चन इट इज गिवन दैट उसका जो मैक्सिमम स्पीड एट विच इट विल फ्लाई ऑफ इज 2 मीटर पर सेकेंड. ओके, मैक्सिमम स्पीड एट विच इट फ्लाइज ऑफ इज 2 मीटर पर सेकेंड. अगर उससे कम स्पीड है तो इट विल स्टे इन दिस कोन. If it is greater than 2, it will fly off. Then what should be the height of cone, right? That is the question, I guess. Question क्या है? What should be the inner radius of the brim? ये जो वो इसको बोलते हैं brim, इसका inner radius क्या होना चाहिए? What should be the inner radius of this brim? Okay, so this happy birthday cone will surely help us to understand this question number 2. Okay, so now in experiment what we have seen is, as you rotate that object in the funnel, it starts coming up, and as the velocity of the object increases वो ऊपर आएगा, and finally at a particular velocity, maximum velocity, it will release out of this cone. Maximum speed पे it will leave the cone, because as velocity increases उसका height increase होगा, या फिर I can say radius increase होता है, and एक particular point पे it leaves the radius. वो question में दिया है that the object releases, the object will leave the funnel at brim. So what should be the radius of the brim? That is the question. So obvious it is कि जैसा velocity बढ़ता है radius increase होता है. Let us consider इस point पे right now the sphere is, and it is performing a circular motion of radius small r. Let us consider इस point. तो tell me इस point पे what are the forces acting on that sphere? Obviously forces acting on the sphere are normal force and weight mg. Now if I resolve normal force into vertical and horizontal component, what I will get, see, this is theta. सो बाय ज्योमेट्री ये वर्टिकल लाइन है, ये भी वर्टिकल लाइन है, सो दिस शुड बी थीटा. इसको बोलते हैं करस्पॉन्डिंग एंगल्स. इफ दिस इज थीटा
this plus this is 90, so this plus this is 90, so I can say this is theta. So clearly normal force का horizontal component जो है which is n cos theta, horizontal is n cos theta, and vertical component क्या आएगा n sin theta. So clearly from this what I can comment is vertical component n sin theta is balanced by mg, whereas n cos theta is providing the required centripetal force जो रेडियस पे डिपेंड कर रहा है mv square by r. And if I divide two equations, I will get tan theta equals to g, r will go up, r mm cancel by v square, and v square will be equal to gr by tan theta. Clearly observe करो, देखो इस फिगर में tan theta तो कांस्टेंट है, g भी कांस्टेंट है, so I can say velocity is rg by tan theta, means I can say velocity root r पे proportional है. इसका मतलब is radius increases, velocity increases, and when velocity is maximum, it is mentioned कि 2 मीटर पर सेकेंड उसका maximum speed, तभी radius क्या होगा? That is the question, what will be the radius of the brim? So I will put Vmax S2, maximum velocity put किया यहाँ पे, तो I'll get maximum radius, right? Rmax मिलेगा. So what will be the value of Rmax first? Squaring both side अगर किया, Vmax square into tan theta by g will be Rmax. Substitute values and get the answer. V is 2 square is 4, tan theta is tan 37, 3 by 4 होता है tan 37, remember 37 के लिए 3 4 5. What is tan 37? 3 by 4. 4 into V square is 2 square, 3 by 4 upon g, g तो 10 है, so 4 4 गया. Rmax का वैल्यू कितना आएगा? Rmax का वैल्यू आएगा 0.3 मीटर. सो दिस शुड बी द रेडियस ऑफ द ब्रिम ऑफ द कोन. वो जो कोन है, फनल है, फनल का जो ऊपर का सर्कल है उसका रेडियस वी हैव कॅल्क्युलेटेड बिकॉज मॅक्सिमम स्पीड वॉज गिवन. असाच क्वेश्चन उलटा विचारू शकतात की त्या फनलचा मॅक्सिमम रेडियस दिला असेल तुम्हाला तर तुम्ही स्पीड पण काढू शकला असता. आता मी जो एक्सपेरिमेंटमध्ये कोन घेतलेला त्याचा रेडियस मी प्रॅक्टिकली मोजू शकतो आणि मी रेडियस मोजला, मी त्याच्यातला अँगल मोजला, तर मी पण त्याची स्पीड काढू शकतो त्या केसमध्ये की कितीच्या स्पीडने तो बाहेर निघणार. समजतंय ना? सो जसा ऑब्जेक्टची स्पीड वाढते, स्पीड वाढल्यावरती तो वरती येतो. आता स्पीड वाढतीये, परत नीट बघा, काय बरेच जणांना इथं कळत नाही ही गोष्ट की स्पीड वाढली की नॉट नेसेसरी की त्याची फ्रिक्वेन्सी वाढणार आहे. असं होऊ शकतं स्पीड वाढली बट फ्रिक्वेन्सी कमी झाली, असं होऊ शकतं. ते बघा कसं आहे. तर इफ यू ऑब्झर्व केअरफुली, इफ दिस इज द फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी, वी नो दॅट वेलॉसिटी इज आर ओमेगा. सो व्हॉट विल बी ओमेगा का रिलेशन विथ आर, वी विल ट्राय टू अंडरस्टँड की ओमेगा अँग्युलर स्पीडचं रिलेशन आर बरोबर काय आहे. वी विल ट्राय टू फाइंड इट. सो आय विल रिप्लेस व्ही ॲज आर ओमेगा. बघा आता हे थोडंसं मी रब करतो इथे, हे झालं आहे ऑलरेडी. दिस इज वॉट वी हैव डिराइव्ड, राइट? व्हेन वेलोसिटी इज मैक्सिमम, आर इज मैक्सिमम. नाउ दिस फॉर्म्युला आई विल राइट आर स्क्वेयर ओमेगा स्क्वेयर बिकॉज वी इज आर ओमेगा. आर स्क्वेयर ओमेगा स्क्वेयर इज इक्वल टू जी आर अपॉन टैन थीटा. एंड फ्रॉम दिस व्हाट डू वी अंडरस्टैंड? वी अंडरस्टैंड दैट ओमेगा स्क्वेयर तो आर पे इनवर्स प्रपोर्शन है. ओमेगा स्क्वेयर इज नथिंग बट 4 पाई स्क्वेयर एन स्क्वेयर, बरोबर ना? ओमेगा इज 2 पाय एन, सो त्याचा स्क्वेअर केला तर काय येईल? 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर इज जी बाय टॅन थीटा. सो व्हॉट आय कॅन राईट इज फ्रिक्वेन्सी हा रेडियसला इनवर्स प्रपोर्शन आहे. म्हणजे स्मॉलर द रेडियस मोर द फ्रिक्वेन्सी. सगळ्यात छोटा रेडियस तुम्हाला इथे सापडेल, बरोबर ना? बघा हा रेडियस आर आहे, ह्याच्यापेक्षा कमी रेडियस इथं आहे, ह्याच्यापेक्षा कमी रेडियस इथे, ह्यापेक्षा कमी रेडियस इथे, ह्यापेक्षा कमी रेडियस इथे. सो प्रॅक्टिकली बघितलं जर काही आपण गेलो तर रेडियस जेव्हा 0 असेल तेव्हा फ्रिक्वेन्सी इन्फिनिटी असेल. बट हे काही प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, कारण की त्या स्पिअरला पण रेडियस असतो, तो ॲक्च्युली इथं अडकून जातो मध्ये. मी आता प्रॅक्टिकली करत होतो ना, तर तो इथं अडकून जायचा, मग त्याला असं वरती ढकलून मग परत फिरवावं लागायचं. सो ही लोअर लिमिट जी आहे की एन आर सगळ्यात कमी असेल तेव्हा एनची मॅक्सिमम व्हॅल्यू काय असेल? तिथे इन्फिनिटी असेल, बरोबर? बट आत्ता आपल्याला डिस्कस करायचं आहे की ॲज द स्पिअर विल स्टार्ट कमिंग अप, इथे तर फ्रिक्वेन्सी विल बी प्रॅक्टिकली इन्फिनिटी. थिअरॉटिकली, प्रॅक्टिकली नाही, इन्फिनिटी असेल फ्रिक्वेन्सी असं म्हणू आपण, बरोबर ना रे? आर 0 तर एन इन्फिनिटी. बट ॲज इट विल स्टार्ट कमिंग अप, जसं तो वरती येईल आर विल स्टार्ट इन्क्रीजिंग, एन विल स्टार्ट डिक्रीजिंग, डिक्रीज 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 डिक्रीज. इथे जो एन असेल ना रे ह्या पर्टिक्युलर पॉईंटला, तो एन ह्या पूर्ण कोनचा मिनिमम एन असेल, कमीत कमी एन. त्याच्यापेक्षा एन कमी झाला तर तो स्पियर बाहेर निघून जाईल. कळतंय का? परत रिपीट करतो.
फ्रिक्वेन्सीसाठी मॅक्सिमम व्हॅल्यू नसणार आहे, वेलॉसिटी मॅक्सिमम असेल. म्हणजे तुम्हाला मी साधा कोन दिला आणि विचारलं ह्याच्यात गोल ऑब्जेक्ट फिरवा, तर तुम्ही मला म्हणणार हा सर ह्याच्यात मॅक्सिमम 2 मीटर पर सेकंडनी फिरवलं तर तो बाहेर उडून जातो. ह्याच्यासाठी मॅक्सिमम रेडियस 0.3 मीटर आहे, बट ह्याच्यासाठी मिनिमम फ्रिक्वेन्सी एवढी ठेवली पाहिजे तरच तो कोनमध्ये राहतो. जर मी त्याच्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सी करायला गेलो तर तो उडून जातो बाहेर, असा त्याचा मिनिंग होतो. राईट. सो मिनिमम फ्रिक्वेन्सीचा कन्सेप्ट काय आहे? मिनिमम फ्रिक्वेन्सी मीन्स इफ द ऑब्जेक्ट इज रिव्हॉल्विंग ओव्हर हिअर इट्स फ्रिक्वेन्सी शुड बी व्हेरी लार्ज. दॅट इज व्हॉट इक्वेशन टेल्स, की खाली फिरणारे ऑब्जेक्ट खूप हायर फ्रिक्वेन्सीने फिरतात. लॉजिकली बघा, हायर फ्रिक्वेन्सी का असेल? कारण की त्यांना छोटे सर्कल कंप्लीट करायचे, इकडच्यांना मोठे सर्कल कंप्लीट करायचे. सो इफ द ऑब्जेक्ट इज ॲट द बॉटम ऑफ द कोन इट इज रिव्हॉल्विंग विथ अ व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. द फॉर्म्युला सेज द सेम थिंग, आर जेवढा छोटा तेवढा ओमेगा जास्त. अँड ॲज यू स्टार्ट ब्रिंगिंग द ऑब्जेक्ट अप, जसं आपण ऑब्जेक्टला वरती वरती आणतोय फिरवता फिरवता, म्हणजे बेसिकली तुम्ही त्याची स्पीड वाढवताय, फास्ट फिरवताय त्याला, नो डाऊट, बट ॲट द लेसर फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी कमी करत चाललाय तुम्ही. आणि कमी करत 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 ह्या पॉईंटची जी फ्रिक्वेन्सी असेल दॅट विल बी द लिस्ट फ्रिक्वेन्सी. आणि कशी काढणार ती लिस्ट फ्रिक्वेन्सी? ऑब्व्हियसली लिस्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे लिस्ट ओमेगा. लिस्ट ओमेगा किती असेल? तर मॅक्सिमम वेलॉसिटी अपॉन मॅक्सिमम रेडियस. बरोबर ना? या पॉईंटची वेलॉसिटी किती आहे? 2. या पॉईंटचं रेडियस किती आहे? 0.3. ऑलरेडी डिराईव्ह करून बसलो आहे आपण. सो ह्याचा आन्सर येतं 20/3 इज मिनिमम फ्रिक्वेन्सी, मिनिमम ओमेगा विच इज 2 पाय इंटू मिनिमम फ्रिक्वेन्सी. 2 10 गेला, हा पाय खाली जाईल, मिनिमम फ्रिक्वेन्सी विल बी 10/3 पाय हर्ट्स. असा आन्सर येणार आहे 10/3 पाय हर्ट्स, विच कॅन ऑल्सो बी सॉल्व फर्दर. आणि ह्याचं रफली बघा तुम्ही, हा 3.14 आहे ना, सो मल्टिप्लाय केलं तर जवळपास 10/9.42 होतं, विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 असं दिलं आहे त्यांनी. सो मिनिमम फ्रिक्वेन्सी 1 हर्ट्स असली पाहिजे, तरच तो त्या कोनमध्ये राहील. तुम्ही 0.5 हर्ट्सनी फिरवू शकता का या कोनमध्ये? शक्यच नाही, इट विल गो आउट. 1 पेक्षा जास्त 2 फ्रिक्वेन्सीने फिरवू शकता. येस, यू कॅन रोटेट इट विथ 2 फ्रिक्वेन्सी. वेअर इट विल रोटेट? समवेअर बिलो. 3 फ्रिक्वेन्सी अजून खाली, 4 फ्रिक्वेन्सी अजून खाली, 10 फ्रिक्वेन्सी अजून खाली. समजतंय ना? बट हां, मग त्याला अप्पर व्हॅल्यू नसेल की इन्फिनिटी किंवा 80 पर्यंत मॅक्सिमम. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपण आत्ता कॅल्क्युलेट केली मिनिमम फ्रिक्वेन्सी किती येते? मिनिमम 1 हर्ट्स आहे. वेदर आय कॅन रोटेट इट विथ 2? येस. 3? येस. 4? येस. 5? येस. इज देअर एनी अप्पर लिमिट की 100च्या वरती नाही रोटेट करू शकत? नो, अप्पर लिमिट नाहीच आहे, अप्पर लिमिट इन्फिनिटी आहे. समजतंय ना? तुम्ही इन्फिनिटीपर्यंत आता त्याला कुठेही रोटेट करू शकता. दिस इज व्हॉट इज मिनिंग ऑफ वेदर देर इज एनी अप्पर लिमिट. क्वेश्चनमध्ये असं मेन्शन केलं ना, काय क्वेश्चनमध्ये दिले बघा. In question it is mentioned, what is there any upper limit to the frequency? असं विचारलंय. There is no upper limit. How much is it? काही नाही. Is it any lower frequency limit? Yes, there is a lower frequency limit. How much it is? It is 1 hertz. So this is the answer for solved example. Even though it is solved, हे तुम्हाला समजणं जास्त महत्त्वाचं होतं, म्हणून मी एक्सप्लेन केलं आहे. दोन्हीही सॉल्व्ड एक्झाम्पल्स इथे सांगितले आहेत. सो दिस वॉज द लेक्चर अबाउट कोनिकल पेंडुलम. In the next video, we are going to see vertical circular motion.